प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि देवाने सुंदरशी वेळ या संध्याकाळी आपणास एकत्र दिली. पहा, स्तोत्रसंहिता याचा 28वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे परमेश्वरा, मी दावा करीतो, माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेस करू नको, नाहीतर तू मजसी मौन धरल्यास गर्तेत पडण्यासारखी माझी गती होईल. होय, परमेश्वरासंगती बोलत राहा, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या प्रार्थनेद्वारे त्या संगती बोलत राहा, नाहीतर आपली गती तीच आहे की आपण गर्तेत पडल्यासारखे. ख्रिस्ताच्या नामामध्ये आपल्याला त्या सर्व गर्तेतून त्याने आपणास बाहेर काढलेलं आहे. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सर्व पापांची आपणास क्षमा केलेली आहे आणि त्या गर्तेपासून आपणास वाचवलेलं आहे. या आपण प्रार्थना करू, त्याच्या सानिध्यात जाऊया, त्याच्या आराधनेत जाऊया. येणाऱ्या वर्षिपद्वारे, वचनाद्वारे प्रभू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो. आमेन. ही आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, राखलीस, प्रियजन ऍड केलेस, ऑनलाईन पाहतील तर सर्वांना या मी तुझ्या हाती देतो. हिरर वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू आत्मिकरित्या प्रत्येकाला भर. आणि होय प्रभू, आमच्यातून ज्या कळत न कळत चुका झाल्या तर सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. आम्हा क्षमा करशील, राखशील, आम्हाला ठाऊक आहे. आणि त्या सर्व गोष्टीपासून आम्हाला तू दूर करशील हेही आम्हाला ठाऊक आहे. येणारे वचन वर्षिप ख्रिस्ताने तू आशीर्वादित केली म्हणून ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याचं वचन, त्याची आराधना, त्याची स्तुती आपण करणार आहोत. कारण की तो पहा, एक सामर्थ्यवान प्रभू आहे, एक धन्यवादित प्रभू आहे आणि आपल्या सर्व परिस्थितीतून तो बाहेर काढणारा असा परमेश्वर आहे. ती विश्वासरूपी नाव, विश्वासरूपी तारू आपणास दिलेले आहे. आणि ते विश्वासरूपी तारू यासाठी दिले की आपण त्या तारूमध्ये बसावं. पहा, परमेश्वराने जेव्हा पहिल्यांदा आकाश पृथ्वी, जेव्हा अधर्म वाढला होता, तेव्हा नाश केला, तेव्हा सुद्धा नोहाला एक तारू देवाच्या वचनानुसार त्यांनी बनवायला लावलं होतं. त्यात सुद्धा त्याने पहिला, दुसरा आणि तिसरा मजला करण्यास सांगितला होता. आणि त्या वचनानुसार त्यांनी तारू बांधलं, त्यानुसार तो तरला. या काळातही येणाऱ्या प्रभूच्या तयारीच्या दिवसामध्ये वधूने त्या विश्वासरूपी तारू, ख्रिस्त वधू जसा तयार करत आहे तशी तयार होणारी वधू, तसं होणारं तारू विश्वासरूपी आपण बनलं पाहिजे. आपल्याही तारूमध्ये, विश्वासरूपी तारूमध्ये तो ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि पिता, या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात असल्या पाहिजेत. त्या कधी येतील? देवाचं वचन सांगतं, ख्रिस्त सांगतं की आपण त्याच्यावर प्रीती करणारे असू, त्याचं वचन पाळू, तर तो आपल्या वस्तीस येईल. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तो पित्याला विनंती करून कैवारी आपणास देण्यात येईल. जर ख्रिस्त येऊपर्यंत आपल्याला स्थिर राहायचं, तयारी करायची आहे आणि वधूसारखं आपलं तारू विश्वासरूपी बांधायचं आहे. नोआने आतून डांबर लावलं होतं त्या तारूमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. आपणही आपल्या जीवनामध्ये तारू विश्वासरूपी घट्ट होण्याकरता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या वचनाद्वारे कार्य करून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले असं आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्याला एक ना एक दिवस त्या ख्रिस्ताला सामोरे जाण्याकरता जायचं आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे.
पिता को देखेंगे और धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए। यीशु जल आता है हमको लेने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। बघा, हे जीवन तुमचं अश्रुपूर्ण असू द्या, तुमचं दुःखभर जीवन, परमेश्वराचं वचन सांगते की तुम्ही प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील। तो दिवस समीप आहे, चोरासारखा प्रभूचा दिवस येईल। आपण तयार असलेलं असे असलो पाहिजे। थोड्या काळाकरता दुःख आहे, थोड्या काळाकरता निंदा आहे, थोड्या काळाकरता छळ आहे, पण या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रभू येशूमध्ये आनंदी, विश्वासू, स्थिर आणि त्याच्या राज्याची वाट पाहणारे आणि त्याच्या येण्याची वाट पाहणारे आणि त्याच्या प्रतिमेसारखे बनणारे आपण असलो पाहिजे। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन
जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, आपल्याला एक ना एक दिवस तिथं जायचं आहे आणि आपण त्याकरता तयार असलेले असे आपण असलो पाहिजे. काय आपली तयारी झाली आहे काय? सर्वजण म्हणतात पहा प्रभूला लवकर आहे लवकर आहे, पण काय आपली ती तयारी प्रभूमध्ये झालेली आहे काय? प्रेज द लॉर्ड. आपली तयारी त्यानुसार झालेली आहे काय, की आपण प्रभूला म्हणत आहोत की तू लवकर ये. आणि जर आपण त्याला म्हणत आहोत तू लवकर ये, तर आपली तयारी सुद्धा देवाच्या वचनानुसार ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं बनणारी असली पाहिजे. काय आपण त्याच्या प्रतिमेचे बनलेले असे आहोत काय? ख्रिस्ताच्या आत्मिक प्रतिरूपासारखं आपण बनलेले आहोत काय? काय त्याच्या वाणीकडे आपण लक्ष देणारे आहोत काय? पहा, एक गाणं मला फार आवडतं, मी पुन्हा एकदा सर्वांकरता ते घेतो, की आपण त्याच्या वाणीकडे लक्ष देणारे आहोत का? योहान 10व्या अध्यायात ख्रिस्त म्हणतो पहा, मी मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो, द्वारपाल त्याला द्वार उघडतो आणि बाहेर काढल्यानंतर मी त्यांच्या पुढे चालतो, मेंढपाळ त्याच्या पुढे चालतो आणि मेंढर त्याच्या मागे चालतात. आज आपण देवाच्या वचनाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपलं जीवन बदलत आहोत काय? दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. त्या आवाजाचा अपमान करू नका. इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचने पहा, मोशेद्वारे आज्ञा दिल्या, त्याचा अवमान करणारे वाचले नाही, तर स्वर्गातून जो आज्ञा करतो त्याचा अवमान केलं तर कोण वाचेल? पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तो सामर्थ्य देतो, मार्गदर्शन करतो, चालवतो, त्याची वचन शिकवतो, तुम्हाला मधुर आवाजामध्ये आवाज देतो. काय आपण त्याचा अपमान करणारे आज आहोत काय? त्या धीमी आवाजाचा. पहा, एलिया घाबरून, इजबेलला घाबरून त्या डोंगरावर गुहेत जाऊन लपला आणि त्याच्या मागून वादळ येऊन त्या खडकास धडकलं, अग्नी आला, पण त्यात परमेश्वर नव्हता. त्याच्या मागून एक धीमी आवाज झाली. आणि आज सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे, विचारित आहे. एलियाला म्हणाला, तू एलिया इथे का आलास? काय आज आपलं जीवन असंच आहे काय?
की आपण देवाच्या वचन माहीत असताना सुद्धा तशी कृती करत नाही. कारण की पहा, नव्या करारामध्ये वचन आहे, ज्याला चांगले कळत असून तो करत नाही तर त्यासाठी ते पाप आहे. याकरता ते आवाज पवित्र आत्मा सांगते आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा. ते ख्रिस्त जो खरा मित्र त्या सांगते आपले संबंध प्रस्थापित करा. त्या आवाजाकडे, वाणीकडे लक्ष द्या, त्याच्या वचनाकडे लक्ष द्या, वचनानुसार वर्तन करणारे बना. प्रभुजी प्रभुजी करणाऱ्यांना मी स्वर्गात घेणार नाही, ख्रिस्त म्हणतो. जो माझ्या बापाच्या इच्छेने वर्ततो त्याचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा, करो अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. आमच्यातून ज्या चुका झाल्या, तुझ्या आवाजाचा अपमान केला असेल ख्रिस्ता, तर आम्हाला तू क्षमा कर. आणि येणाऱ्या वचनाद्वारे आशीर्वादित तू ख्रिस्तामध्ये प्रत्येकास तू कर. विश्वासात, धीरामध्ये, सौम्यतेमध्ये, प्रीतीमध्ये प्रत्येकास ख्रिस्तामध्ये तू कर. ही प्रार्थना तारण कर त्या ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि येणाऱ्या वचनाकडे आपण ख्रिस्तामध्ये वळूया. येणारे वचन आपल्या जीवनामध्ये एक आत्मिक बोध देव, तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्थिर करो आणि येणाऱ्या वचनाद्वारे तुम्हाला तो मार्गदर्शन करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण जेव्हा प्रार्थनेत येतो, चर्चला जातो, तर आपण कुठे जात असतो? आपण प्रार्थनेत येतो, चर्चला जातो, तर आपण कुठे जात असतो? आपण त्या आत्मिक वेदीसमोर, ख्रिस्ताच्या वेदीसमोर जात असतो. ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता करण्याकरता जात असतो. आपण चर्चला जातो, प्रार्थना करतो, म्हणजे कुठे जातो? आपण प्रार्थना करतो म्हणजे कुठे जातो? ख्रिस्ताच्या आत्मिक वेदी समोर जात असतो. ख्रिस्त आत्मा त्या संगती ऐक्य राखण्यात जात असतो. ख्रिस्त जो आत्मिकरित्या कलस्यामध्ये त्याच्या सामर्थ्याद्वारे भरत असतो, त्या आत्म्यासंगती, शरीरासंगती सहभागिता करण्याकरता जात असतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा काय करत असता? तुम्ही देवासंगती, ख्रिस्तासंगती, पवित्र आत्म्यासंगती एक संबंध प्रस्थापित करत असता. तुम्ही त्या संगती कम्युनिकेशन करत असता. तुम्ही त्या संगती संवाद साधत असता. प्रेज द लॉर्ड. आणि मग जेव्हा तुम्ही अशा आत्मिक वेदी समोर, ख्रिस्तासमोर तुम्ही जात असता, तेव्हा तुमचं पात्र कसं असलं पाहिजे?
तुमचं जीवन कसं असलं पाहिजे? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचं रक्त आणि त्याचं शरीर यातून खाता आणि पित असता, तेव्हा तुमचं जीवन कसं असलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार कसा केला जातो? तो कधी केला जातो? काय या गोष्टी आपणास ठाऊक आहे काय? जेव्हा ती प्रार्थना कराव्यास उठून उभे राहता, प्रार्थना करता, गुडघ्यावर येता, नम्र होता, तेव्हा तुमची चित्तवृत्ती कशी असावी? प्रेज द लॉर्ड. आणि हे येणाऱ्या वचनाद्वारे आपण पाहणार आहोत. एक ख्रिस्ती विश्वासू, प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीमध्ये चित्तवृत्ती कशी असावी? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, वर्तणूक करता, जेव्हा चर्चमध्ये असता, घरी असता, तर तुमची चित्तवृत्ती कशी असावी? पहा, आज जो आपण संदेश ऐकणार आहोत, तो हा आहे की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या संदेशाकडे लक्ष द्या. नुसतं प्रेज द लॉर्ड, हालेलुया म्हणणारे बनू नका. तर देवाचं वचन काय सांगते की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. तुमचं पात्र जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर सुपूर्त करता आणि तुम्हाला वाटतं की देवाच्या आशीर्वादाने ते भरलं जावं, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुमची वर्तणूक कशी असली पाहिजे? पहा, देवाचं वचन आज आपण जे ऐकत आहोत ते वचन आपण सांगते की तुमचे पात्र काठोकाठ भरले आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगते की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यासाठी उठून उभे राहता, चर्चमध्ये जाता, ख्रिस्ताच्या आत्मिक वेदी समोर जाता, तेव्हा तुमची चित्तवृत्ती कशी हवी? एक ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचं जीवन कसं हवं? आपण या वचनाद्वारे, येणाऱ्या संदेशाद्वारे आपण देवाच्या वचनाचा आत्मिक बोध आपल्या जीवनात घेऊया. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. तुमचंही जीवन प्रार्थनेद्वारे देवाने तुमचं पात्र भरावं, तुमच्या जीवनात आशीर्वाद भरावे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचं पात्र कसं असलं पाहिजे? तुमचं जीवन कसं असलं पाहिजे? तुम्ही ख्रिस्त जो आत्मिक वेदी त्यासमोर कसे गेला पाहिजेत? प्रेज द लॉर्ड. आणि या वचनाद्वारे आपण आज पाहणार आहोत की देवाचं वचन सांगतं की तुमचं पात्र काठोकाठ तो भरेल, पण आपली चित्तवृत्ती कशी हवी? आपण देवासमोर ख्रिस्तामध्ये उभे राहताना, प्रार्थनेमध्ये उभे राहताना आपण कसे उभे राहावे, हे आज आपण प्रभूमध्ये शिकणार आहोत. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. प्रेज द लॉर्ड. आपण या संदेशाकडे वळूया. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. आणि होय, तुमचंही पात्र काठोकाठ भरावं. देवाच्या वचनाने, ज्ञानाने, प्रीतीने, सौम्यतेने, ख्रिस्ताने तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या काही वास करावा तुम्हाला असं वाटत असेल, तर तुमचं पात्र तुम्हाला रिक्त करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा वेदी समोर जाता, जेव्हा चर्चला जाता, कलसियाला जाता, जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता, तर तुमचं पात्र कसं असलं पाहिजे? रिक्त असलं पाहिजे. तेव्हा ते देवाच्या आशीर्वादाने भरलं जाईल. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. पहा, मत्ते 5 अध्याय 23 आणि 24 वचन काय म्हणतं? आपण खूप वेळा हे वचन ऐकलं, पुन्हा एकदा ऐकूया. मत्ते याचा 5 अध्याय 23 आणि 24 वचन काय म्हणतं? मत्ते याचा 5 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये ख्रिस्ताने सांगितलेलं वचन इथं नमूद केलेलं आहे. मत्तेयाने काय लिहिलं वचनामध्ये पहा. यास तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ओठांचे अर्पण जेव्हा परमेश्वराला सादर करत असता, प्रार्थना करत असता, कलस्याला जात असता, ख्रिस्ताच्या आत्मिक वेदी समोर जात असता, तर तुम्ही कसे गेला पाहिजे? तुम्ही ख्रिस्त म्हणून, ख्रिस्ताचे विश्वासू म्हणून उभे राहत असता, तेव्हा तुम्ही कसे उभे राहायला पाहिजे?
तुमचं पात्र रिक्त असलं पाहिजे. तुमच्या पात्रामध्ये कोणाविषयी द्वेष मत्सर नसला पाहिजे. तुम्ही कोणाचे अपराधी असाल तर त्याची क्षमा मागणारे तुम्ही असला पाहिजे. एकमेकांना क्षमा करणारे आणि जर तुम्ही चुकले आहात तर क्षमा मिळवणारे तुम्ही असला पाहिजे. काय आज आपलं जीवन असंच आहे काय? आपण चर्चला जाताना, प्रार्थना कराव्यास उठेन उभे राहत असताना, एकमेकांना भेटत असताना आपलं पात्र असंच आहे काय? एकमेकांसंगती बोलत असताना आपलं पात्र असंच असतं काय? कोणाविषयी द्वेष यामध्ये असेल तर काय आपले अर्पण, ती केलेली प्रीती खरी आहे काय? तुम्ही अनेक वचनं बोलत असाल, प्रार्थना करत असाल आणि तुमच्या काही प्रीती नसेल तर तुम्ही झंजणारे झांज असे आहात. नुसती वाजणारी झांज आहात. तुम्ही भावाचा द्वेष करत आहात, शेजाऱ्यांचा द्वेष करत आहात, मत्सर करत आहात, तर तुमच्या काही खरी प्रीती नाहीये. तुम्ही कोणाला क्षमा केलेली नाहीये पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने. तुमचं पात्र रिक्त नाही. परमेश्वराच्या पुढे जात असताना, ख्रिस्तामध्ये कलस्याला जात असताना, चर्चमध्ये जात असताना, तुम्ही जिथे काम करतात तिथे सुद्धा तुमचं पात्र एकमेकांविषयी कसं असलं पाहिजे? रिक्त असलं पाहिजे. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तुला तेथे स्मरण झाले. तुला तिथे स्मरण झालं. तू चर्चला जात असताना, कोणासंगती बोलत असताना, प्रार्थना करत असताना तुम्हाला वाटलं की आपण कोणाचे तरी अपराधी आहोत, किंवा तुम्हाला असं वाटलं कोणीतरी आपला अपराधी आहे, तर त्याला क्षमा करा. आणि ज्याचे तुम्ही अपराधी आहात त्याचे जाऊन काय करा? त्याची क्षमा करा, समेट करा. आणि मग तुम्ही प्रार्थनेद्वारे तुमचं अर्पण परमेश्वराला ख्रिस्तामध्ये अर्पण करा. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर त्या अर्पणाचा स्वीकार करेल. तुमच्या प्रार्थनेचा, तुमच्या अर्पणाचा स्वीकार कधी करेल? जेव्हा तुम्ही तुमचं पात्र असं रिक्त कराल. चेक करा आपलं पात्र रिक्त आहे काय? आपण कोणाचे अपराधी आहोत काय? कोणाशी द्वेष आपल्या पात्रामध्ये, मनामध्ये बाळगलेले आपण असे आहोत काय? देवाचं वचन सांगते की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. तुमचेही पात्र परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने काठोकाठ भरेल. पण तुम्ही तुमचं पात्र रिक्त करणं गरजेचं आहे. जे काही द्वेष, मत्सर एकमेकांविषयी आहे, कोणाचे तुम्ही अपराधी असाल तर अशा सर्व गोष्टींचे समेट केलेले, रिक्त केलेले, क्षमा मिळवलेले रिक्त पात्र परमेश्वराला सादर करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा परमेश्वर तुमचं पात्र भरेल. परमेश्वर तुमचं पात्र कधी भरेल? तुमचं जीवन कधी आशीर्वादित करेल ख्रिस्तामध्ये? जेव्हा तुम्ही तुमचं पात्र असं रिक्त राखाल. चेक करा त्या ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये काय आपल्या जीवनातून तो ख्रिस्त दिसत आहे का? ज्याने वधस्तंभावर असताना आपल्याला क्षमा केली, ते हाल, अपेष्टा, निंदा, काट्याचा मुकुट भाला बोकसलेला असताना, हातीपायी खिळे ठोकलेले असताना त्याने आपल्या सर्वांना क्षमा केली. जगातल्या प्रत्येकाला त्यांनी क्षमा केली. त्याचे पाप त्याच्या रक्ताने धुतलेले आहेत, पवित्र रक्ताने. आपलीही त्याची चित्तवृत्ती आहे काय? प्रार्थना कराव्या चर्चमध्ये, बाहेर, घरामध्ये आपली वर्तणूक ख्रिस्त आहे तशीच आहे काय? मार्क कृष्णवतवान याचा 11वा अध्याय, मार्क याचा 11वा अध्याय यातलं 25 आणि 26 वचन सर्वांकरता वाचतो. आणखीन तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा. हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु हे इन ब्रॅकेट आहे 26 वचन इन ब्रॅकेट आहे. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जर तुम्ही तुमच्या पात्रातील इतरांविषयी द्वेष, मत्सर काढणार नाही, तुमचं कोणी अपराधी आहे त्याची तुम्ही क्षमा करणार नाही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, तर परमेश्वरही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. ज्यासाठी तुम्ही परमेश्वरासमोर उभे आहात ख्रिस्तामध्ये प्रार्थना कराव्यास, परमेश्वर तुम्हाला ते देणार नाही. हे स्पष्ट आहे.
हे क्लिअर आहे. ज्या गोष्टींकरता तुम्ही प्रार्थना करत आहात त्या तुम्हाला का मिळत नाहीत? कारण की तुम्ही इतरांना क्षमा केलेली नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांना चावी दे. प्रेज द लॉर्ड. आणखीन तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आपलं पात्र रिक्त ठेवा, आपलं जीवन रिक्त ठेवा. कुठल्याही गौरवाने नाही, कुठल्याही पैशाच्या अभिमानाने नाही, कुठल्याही बुद्धीच्या ज्ञानाने नाही, कुठल्याही बलाने नाही, तर जो परमेश्वर सर्वव्यापी आहे, ख्रिस्त जो विजयशाली आहे, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये, त्याच्या नम्रतेमध्ये स्वतःला बदला. आपल्यातला सर्व अभिमान, गर्व, द्वेष, मत्सर काढून टाका. कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. आस्था आणि पश्चाताप करा. आपले पात्र रिकामे करा. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद भरेल असं तुमचा विश्वास असेल आणि त्या विश्वासाने तुम्हाला मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं पात्र रिक्त करणारे असला पाहिजे. रोज आपले वस्त्र धुणारे असला पाहिजे. पहा मत्तेचा 18वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो. मत्ते याचा 18वा अध्याय, मत्ते याचा 18वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. नम्रतेबाबत पाठ, नम्रतेविषयी पाठ असं वचन आहे. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? आज तुम्ही पाहत असाल काय आपलं नाव त्या ख्रिस्ताच्या कोकराच्या यादीमध्ये लिहिलेलं आहे काय? आपण ते चेक करणारे आहोत काय? कोणाची नावे असतील त्या ख्रिस्ताच्या प्रकटीकरणात लिहिले तसं की ख्रिस्ताच्या जीवनी पुस्तकात, कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात कोणाची नावे असतील? जी रोज त्या चोरासारखं मनस्थितीत असतील, जकातदाराच्या मनस्थितीत असतील, जे रोज आस्था पश्चाताप करतील, रोज आपले कपडे धुतील, रोज आपलं पात्र रिक्त करतील, एकमेकांना क्षमा करतील, एकमेकांकरता प्रार्थना करतील, रोज पवित्र आत्म्याच्या वचनाने मार्गदर्शनात चाललेले असतील. पहा त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकास बोलवून त्याला त्याच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमचे मन वळिल्याशिवाय व तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. तुमचं सर्वात मेन आपल्या जीवनात प्रॉब्लेम काय आहे? मन. इर्मया 17 अध्यायात काय सांगितलंय? मन सर्वात कपटी आहे, असद्य रोगाने ते ग्रस्त आहे. पहा स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे, हे म्हणा तू आतल्यात का तळमळत आहेस? ते तळमळत, ते भावनिक होत, तुम्हाला स्थिर राहू देत नाही. याकरता तुम्ही देहाला मुकलून दास केलेले तुम्ही असला पाहिजे. देवाच्या आत्म्यामध्ये, वचनामध्ये तुम्ही राहणारे असला पाहिजे. तेव्हा त्याने एका बाळकास बोलून त्याला त्याचमध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचे मन वळविल्याशिवाय, तुमच्या मनाला जोपर्यंत तुम्ही वळवत नाही, देवाच्या वचनानुसार बांधून ठेवत नाही, भावना विवश होऊ देत नाही, अस्थिर होऊ देत नाही, मृगजळाकडे पाहण्यास बंदी घालता, त्याला वळवता देवाच्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात तुम्ही चाललेले असता, तेव्हा तुम्ही सार्वकालिक जीवनात जाऊन पोहोचाल. पहा तुम्ही मन वळविल्याशिवाय आणि तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल मिळवा, तुमच्या मनाला नियंत्रित करा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाचं काय कर? रक्षण करा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्याच जीवनाचा उगम आहे असं नीतिसूत्रामध्ये सांगितलं आहे. जीवनाचा उगम काय आहे? कुठं आहे? आतमध्ये आहे. आणि देहाने विश्वासू जीवन जगणारे असे खूप आहे. देहाने बाहेरून व्हायची ती सुनता नव्हे, बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे.
अंतरी यहुदी तो यहुदी, अंतकरणाची आध्यात्मिकरित्या सुनता व्हायची ती खरी सुनता, अशाची प्रशंसा मनुष्याकडून देवाकडून व्हावयाची, असं स्पष्ट वचन आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचन आपल्याला स्पष्ट सांगते की स्वर्गाच्या राज्यात कोण मोठा, असं प्रेषित ख्रिस्ताला विचारतात. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, त्यांनी एका बाळकास बोलवलं, एक लहान मुलास बोलवलं, आणि तिथं स्पष्ट म्हणाला की पहा, तुमचे मन वळविल्याशिवाय व तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात जाण्याकरता अडखळण कुठला आहे? तुमचं मन, तुमचा मीपणा, तुमचा गर्व, तुमचा अभिमान. तुम्ही नम्र चित्तवृत्तीत असला पाहिजे. जरी तुमचे कुणी अपराधी असाल तर त्याला क्षमा करणारे, आणि तुम्ही कोणाचे अपराधी असाल तर त्याची क्षमा मागणारे नम्रपणे, किती वयाने मोठे असा लहान असा, आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहणारे आपण असलो पाहिजे. या लहान बाळकांसारख्या चित्तवृत्तीत आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि अशांचाच सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. स्वर्गाच्या राज्यात अशा लोकांचाच प्रवेश होईल, जे आपलं पात्र रिक्त राखतात, स्वतःला नम्र राखतात, आपल्या पात्रामध्ये अशा गोष्टी जाऊ देत नाही, हेवा, कलह, मत्सर आणि इतरांच्या जीवनात सुद्धा पेरत नाही. यास्तव जो कोणी आपणाला या बाळकासारखा लीन करेल तोच स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. प्रेज द लॉर्ड. जो स्वतःला त्या लहान बाळकासारखा लीन करेल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. म्हणजे तुमची चित्तवृत्ती लीन, दीन, नम्र हवी. तुमच्या एका गालात वाजवलं असेल दुसरा गाल पुढे करणारे, एक अंगरखा मागितला तुमच्याकडे 2 असतील तर दुसरा देणारे, दुसरा सुद्धा देणारे, हाताला 1 कोस घेऊन जाते तर 2 कोस त्याच्याबरोबर जाणारे, दुष्टास न अडवणारे, तुमच्या शत्रूंकरता प्रार्थना करणारे, तुमचा छळ करतात त्या बाबतीत तुम्ही त्याच्यावरती प्रार्थना करणारे तुम्ही असला पाहिजे. स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? जो स्वतःला नम्र करेल. तुमच्याकडे असलेली बुद्धी, तुमच्याकडे असलेला पैसा याचा गर्व करू नका. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपलं पात्र रिक्त करा. परमेश्वर तुमच्या पात्रामध्ये आशीर्वाद कधी भरेल? जेव्हा तुमची चित्तवृत्ती त्या लहान बाळकासारखी असेल. तुम्ही नम्र असाल, तुम्ही शांत असाल, एकमेकांना क्षमा करणारे असाल, तुमचं पात्र रिक्त असेल, तुमच्या पात्रामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर नसेल, तेव्हा तुमचं पात्र परमेश्वर आशीर्वादामध्ये भरेल. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्त इथं सांगतो प्रेषितांना, प्रेषित विचारतात ख्रिस्ताला स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? ख्रिस्त म्हणतो, एक लहान बाळकाला बोलून म्हणतो, जो कोणी या लहान बाळकासारखं स्वतःला करेल, स्वतःच्या मनाला वळवेल, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे आणि त्याचा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. प्रेज द लॉर्ड. आणि जो कोणी माझ्या नामाने अशा एका बाळका जवळ करील त्याने मला जवळ केले असे होईल. प्रेज द लॉर्ड. काय अशी चित्तवृत्ती जी ख्रिस्तामध्ये होती ती आपल्यामध्ये आहे काय? तो देव होता, तो देवा समान होता, तरी त्यांनी दासाचं रूप धारण केलं आणि या जगात आला आणि आपल्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला. आपण म्हणतो आमच्या चित्तवृत्ती आहे, पण आज दिवसभर आपण काय केलं? पहा तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये काय केलं? तुम्ही एकमेकांना दोष दिले असतील, तुम्ही एकमेकांच्या चुगल्या एकमेकांकडे केल्या असतील, एकमेकांना मनामधून तुम्ही द्वेष, मत्सर ठेवला असेल. तुमचं पात्र आज रिक्त आहे काय? तुम्ही देवामध्ये नम्र आहात काय? तुम्ही परमेश्वर ख्रिस्त यालाच फक्त मानणारे आहात का? त्याच्यावरच विश्वास ठेवणारे तुम्ही आहात काय? आणि जर त्याच्यावर विश्वास ठेवता तर त्यासारखे बनणारे तुम्ही असला पाहिजे.
स्वतःला नम्र करणारे तुम्ही असला पाहिजे. आणि जर तुम्ही तुमचं पात्र असं राखता तर परमेश्वर तुमचं पात्र काठोकाठ भरेल. तुमच्या पात्रामध्ये परमेश्वर स्वर्गीय दानांनी ते पूर्ण भरेल. तुमचं जीवन ख्रिस्त पिता आशीर्वादाने भरेल. जेव्हा तुम्ही तुमचं पात्र असं रिक्त करता, तुमची चित्तवृत्ती त्या लहान बाळकासारखी राखता, तुमची चित्तवृत्ती त्या ख्रिस्तासारखी राखता, तेव्हा परमेश्वर तुमचं पात्र त्याच्या आशीर्वादाने भरेल. जेव्हा तुम्ही तुमचं पात्र रिक्त करता. पहा मत्त्याचा 18 अध्याय 1 ते 5 वचन पुन्हा एकदा वाचू. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? आज सगळीकडे चढाओढ आहे. प्रेषितामध्ये असेल, सेवेमध्ये असतील, पैशाने असेल, गर्वाने असेल, बळाने असेल, पहा सर्व ठिकाणी आज चढाओढ आहे. पण स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण आहे? पहा वचन काय सांगतं की तेव्हा त्याने एका बाळकास बोलावून त्याला त्यासमध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी आपल्याला या बाळकासारखं लीन करील तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. जो स्वतःला नम्र करतो देवासमोर, ख्रिस्तामध्ये, इतरांकडं. तुम्ही खरे असताना सुद्धा, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून चाललेले असताना सुद्धा जेव्हा तुमची निंदा होते, छळ होतो, तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही त्या ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये बदललेले असता. पहा आपल्या जीवनी अशी चित्तवृत्ती आहे काय? आपलं पात्र नम्र आहे काय? काय आपल्या पात्रामध्ये अशाच देवाच्या शांती, प्रीती, चांगुलपणा, क्षमा या गोष्टीने ते पात्र भरलेलं आहे काय? आणि जो कोणी स्वतःला त्या लहान बाळकासारखा नम्र करतो, त्या चित्तवृत्तीमध्ये बदलतो, आपल्या मनाला वळवतो, तो सार्वकालिक जीवनात जाईल आणि स्वर्गाच्या राज्यात तो मोठा होईल. प्रेज द लॉर्ड. पहा पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतं? पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतं पहा. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याचवर आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं हे वचन? काय आत्मिक बोध देतं आपल्यास? पहा, यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की योग्य वेळी तुम्हास उंच करावे. तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन, दीन, सौम्य, नम्र, एकमेकांच्या जीवनामध्ये वर्तन करणारे, म्हणजे नम्रतेने वर्तन करणारे तुम्ही असला पाहिजे. फक्त परमेश्वरासमोरच नाही, तुम्ही चित्तवृत्ती त्या ख्रिस्तामध्ये असली पाहिजे. जिथे तुम्ही काम करत आहात, जिथे तुम्ही राहत आहात, तिथे तुम्ही नम्रपणे राहणारे तुम्ही असला पाहिजे. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य समय तो तुम्हास उंच करेल. तो तुम्हाला उंच करेल. जर तुम्ही आज खाली पडलेले आहात, तुमच्या जीवनामध्ये असाध्य असे रोग आहेत, आजार आहेत, तुम्ही दुःखी आहात, क्लेशामध्ये आहात, तर परमेश्वराचं वचन सांगतं की पहा, तो तुम्हाला उंचवेल, तो तुम्हाला उभ्या करेल, त्या सर्व परिस्थितीतून तो तुम्हाला बाहेर काढेल. पण आपण देवामध्ये त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे. आपली चित्तवृत्ती त्या मेंढरासारखी, लोकर कातरणाऱ्या ख्रिस्तासारखी. पहा ख्रिस्त पिलातासमोर कसा उभा होता, त्या लोकर कातरणाऱ्या कोकरासारखा उभा होता. त्यांनी निंदेबद्दल निंदा केली नाही, विरोध केला त्याबद्दल विरोध त्याने केला नाही. ती चित्तवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा,
यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. तुम्हाला वाटत आहे की तुम्ही आज पडलेला आहात, दुःखी आहात, क्लेशात आहात, आजारपणात आहात, देवाने तुमचं जीवन बरं करावं असं तुम्हाला वाटत असेल, देवाने तुम्हाला आरोग्य द्यावं असं तुम्हाला वाटत असेल, देवाने तुमच्या पात्रामध्ये आशीर्वाद भरावा असं वाटत असेल, तर ख्रिस्तामध्ये तुम्ही नम्र लीन झाला पाहिजे. तुम्ही एकमेकांच्या चुका एकमेकांना कबूल केला पाहिजे. जर तुमचा कोणी अपराधी असेल तर त्याला तुम्ही क्षमा केली पाहिजे. जर तुम्ही कोणाचे अपराधी असाल तर तुम्ही त्याची जाऊन समेट केला पाहिजे. तुमचं जीवन नम्र राखा, लीन राखा. पहा यातलं 7 वचन काय म्हणतं. यास्तव तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. यास्तव तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. तुमचं जीवन चिंताने नाही. पहा देवाचं वचन किती स्पष्ट सांगतं. तुमच्या प्रार्थना चिंताने नाही, तुमचं जीवन चिंताने नाही, तर देवावर आपले जीवन सुपूर्त केलेले, आपल्या चिंता, आपल्या आकांक्षा, आपलं ओझ त्याकडे सुपूर्त केलेलं आणि ख्रिस्ताची सौम्यता, लीनता, दीनता त्याकडून जू घेतलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमचं पात्र आशीर्वादाने कधी भरेल? पहा देवाचं वचन सांगते की माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. आज तुम्ही खाली पडलेला आहात, तुम्ही आजही आहात, तुम्ही दैहिक आजारात आहात, दुःखी आहात, क्लेशात आहात. देवाचं वचन सांगतं तुमचं पात्र आशीर्वादाने भरलं जावं, तर तुमचं पात्र रिक्त असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उठून उभे राहता तेव्हा तुम्ही जर कोणाचे अपराधी असेल तर त्याला क्षमा मागा. जर तुमचं कोणी अपराधी असेल तर त्याला तुम्ही क्षमा करा. आणि जर तुम्ही तसं करणार नाही तर स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. तुमच्या पात्रामध्ये देवाचे आशीर्वाद येणार नाही. तुम्ही जे प्रार्थना करता त्याची उत्तर तुम्हाला मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, जे धरून ठेवलंय, तोपर्यंत परमेश्वरी त्याचे आशीर्वाद तुमच्या पात्रामध्ये सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 6-7 वचन आपल्याला तेच सांगतं. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. तुम्ही स्वतःच तुमच्या पैशाचा, बलाचा, कमेंडीचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या ख्रिस्ताच्या विश्वासाचा अभिमान बाळगणारे बनू नका, तर प्रभूची प्रतिष्ठा मिरवणारे बना. त्यांनी वागणूक करावी म्हणून त्याच्या सानिध्यात राहा. लीन, नम्र, सौम्य चित्तवृत्तीत राहा. तुमचं पात्र रिक्त असलं पाहिजे. त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी त्या पात्रातून बाहेर काढा, म्हणजे परमेश्वर त्याची अगाधाची संपत्ती तो तुमच्या मातीच्या भांड्यामध्ये भरेल. प्रेज द लॉर्ड. तो योग्य वेळी तुम्हाला उंच करेल. तुम्ही जर खाली पडलेला आहात, तुम्ही आज आजारी आहात, तुमचं पात्र त्याच्या आशीर्वादाने भरावं असं वाटत असेल तर आपल्याला ते पात्र रिक्त केलं पाहिजे, रिकामं केलं पाहिजे, म्हणजे परमेश्वर त्या पात्रामध्ये आशीर्वाद भरेल आणि योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल. तुम्ही सर्व चिंता टाकून द्या. तुमची चिंता सर्व टाकून द्या. तुमचे भार सुपूर्त करा त्याकडे. तो तुमची काळजी घेतो, तो तुमची काळजी घेईल. प्रत्येक मेंढरास कळपात आणणारा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. पहा इर्मया याचा 9वा अध्याय. इर्मया याचा 9वा अध्याय याचं 23 आणि 24 वचन काय म्हणतं. इर्मयाचा 9वा अध्याय 23-24 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. काय वचन सांगतं पहा. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असल्यास तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे. पहा इथं स्पष्ट इर्मया वचन काय सांगतं. इर्मया 9वा अध्याय. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म न्याय चालविणारा परमेश्वर आहे.
याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराला तुमच्या जीवनात संतोष कशाविषयी आहे? जर तुम्ही त्याची ओळख तुमच्या जीवनामध्ये राखता, ख्रिस्ताची चित्तवृत्ती राखता, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहता, क्षमाशील, प्रीतीमध्ये, प्रार्थनामध्ये, वचनामध्ये, आज्ञामध्ये तुमचं पात्र रिक्त राखता, सर्व अभिमान गर्व आपल्या जीवनातून काढून टाकता आणि नम्र जीवन व्यतीत करता, तेव्हा परमेश्वराला तुमच्या जीवनाविषयी संतोष होतो आणि परमेश्वर तुमचं जीवन आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराला या गोष्टीमध्ये संतोष आहे. परमेश्वर तुमच्या जीवनातून आनंदी कधी होईल? परमेश्वर तुमचं पात्र आशीर्वादाने कधी भरेल? जेव्हा तुम्ही परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या पात्रात ठेवताल, जेव्हा तुम्ही परमेश्वराला, ख्रिस्ताला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात कराल, जेव्हा तुम्ही परमेश्वराचा पुत्र, परमप्रिय पुत्र ख्रिस्त यासारखे बदलाल. प्रेज द लॉर्ड. हातीपायी खिळे ठोकले असताना सुद्धा तो स्वर्गीय पित्याला म्हणतो, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या जीवनात असा काही अभिमान असेल श्रीमंतीचा, तुमच्या पैशाचा, तो काढून टाका. परमेश्वर त्या गोष्टींनी संतोष पावत नाही. परमेश्वराला संतोष या गोष्टीचा होतो की तुम्ही त्याची ओळख राखता, ख्रिस्त हे नाम तुम्हाला जे दिले ते तुमच्या जीवनात राखता. काय आपण ते दिलेलं नाम ख्रिस्त आपल्या जीवनात राखत आहोत काय? त्याच्या चित्तवृत्तीमध्ये आपण राखत आहोत काय? काय त्या पात्रामध्ये फक्त ख्रिस्त आहे असं आहे काय? चेक करा. पहा, मत्तेचा 13वा अध्याय 44 ते 50 वचनामध्ये वचन काय सांगतं? मत्तेचा 13वा अध्याय 44 ते 50 वचनामध्ये वचन काय सांगतं? मोती, ठेव व जाळे याचे दृष्टांत. हे सार्वकालिक जीवनाविषयी, शेवटच्या काळाविषयी आणि न्यायाविषयी, वेचण्याविषयी पण आहे. काय सांगतं पहा? मूर्ती, ठेव व जाळे याचा दृष्टांत. स्वर्गाचे राज्य शेतात लपलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणी एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपून ठेवली आणि आनंदामुळे त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले, मग ते शेत विकत घेतले. आणखीन स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोण्या एका व्यापारासारखं आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. आणखीन स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेले त्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसाने काटाकडे ओढिले आणि त्याने बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले व वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन धार्मिकातून दुष्टांस वेगळे करतील आणि त्यास अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाचं राज्य असं आहे, शेत विकत घेण्यासारखं, ते मोती विकत घेण्यासारखं, जाळं टाकलं त्यासारखं आणि भांड्यामधले नवे जुने पदार्थ काढणाऱ्या इस्मासारखं. तसं शेवटच्या काळी होईल. देवदूत येतील, धार्मिकापासून दुष्टांश वेगळे करतील आणि धार्मिक सार्वकालिक जीवनात घेतले जातील. आज आपलं ही जीवन या सांगितलेल्या वचनासारखं आहे काय? आपल्या भांड्यामध्ये चांगले पदार्थ गोळा करणारे आपण आहोत काय? देवाचं वचन, क्षमा, शांती, प्रीती याने भरलेलं पात्र आहे की त्या दुष्ट कल्पनाने भरलेलं पात्र आहे? तर त्या सर्व कल्पना, सर्व गोष्टी रिक्त करा आपल्या जीवनातून. जर आपण तसे पात्र राखणार नाही तर तोही आपल्याला राखणार नाही. ते दुष्ट अंधकारात टाकले जातील, त्यामध्ये आपणही असू.
माझे पात्र काठोकाठ भरले आहे. परमेश्वर तुमचं पात्र, तुमचं जीवन आशीर्वादाने भरेल. आपलं पात्र ख्रिस्ताच्या चित्रवृत्तीमध्ये नम्र, रिक्त करणं गरजेचं आहे. पहा, फिलिप्पियरांस पत्र 2 अध्याय 3 ते 8 वचन काय म्हणतात? फिलिप्पियरांस पत्र याचा 3 अध्याय, फिलिप्पियरांस पत्र याचा 3 अध्याय, यातले 3 ते 8 वचन सर्वांकरता वाचतो. तुमच्या चित्रवृत्तीत तट पाडण्यासारखे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकांचे आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपले हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पाहावे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. असली चित्तवृत्ती कोणामध्ये होती? तर ती ख्रिस्तामध्ये होती. ती आपल्यामध्ये नाही म्हणतो देवाचं वचन सांगत आहे आपल्याला. आज आपण कोणाचं दुसऱ्याचं हित नाही पाहत, फक्त आपलं हित पाहणारे आपण आहोत. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्यासारखे आणि पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकांचे आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातले कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याची पाहावे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. ती आपल्यामध्ये असली पाहिजे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही. तो देवाच्या समान असताना सुद्धा त्यांनी देवाचा समान असलेला लाभ असताना सुद्धा त्याने तो मानला नाही की तो देव आहे म्हणून. त्यांनी स्वतःला नम्र केलं आणि दासाचं रूप धारण केलं. आज आपली निंदा कुणी केली तर आपल्याला राग येतो. आपण एकमेकावर संशय घेतो, आरोप लावतो, द्वेष करतो. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसताना, त्यातली सत्यता माहीत नसताना सुद्धा आपण एकमेकांना दोष देतो. आणि देवाचं वचन काय सांगतं? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन त्याने दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभाचे मरण शोषिले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रेज द लॉर्ड. तो देवासमान असताना सुद्धा त्याने ते मानलं नाही, तर दासाचं रूप धारण केलं आणि स्वतःला इतकं लीन केलं की त्याने वधस्तंभ सहन करून मरण पत्करलं. आणि म्हणून देवाने त्याला उंच केलं. प्रेज द लॉर्ड. आपलं पात्र रिक्त करा, स्वतःला नम्र करा परमेश्वरासमोर. आपली चित्तवृत्ती नम्र असली पाहिजे. जिथं तुम्ही राहता तिथं नम्रतेने, शांतीच्या बंधनाने एकमेकांचं सहन करणारे, एकमेकांची वृद्धी करणारे, एकमेकांच्या भल्याकरता काम करणारे आपण असलो पाहिजे. तेव्हा परमेश्वर तुमचं पात्र काठोकाठ आशीर्वादाने भरेल. प्रेज द लॉर्ड. देवासमोर जात असताना आपलं पात्र रिक्त करा. पहा, लूक शुभवर्तमानात जकातदाराविषयी ख्रिस्ताने सांगितलं. पहा, लूक शुभवर्तमान 18 अध्याय 13 आणि 14 वचन वाचूया. लूक 18, 13, 14. जकातदार तर दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावायस न दसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, माझं पापी मनुष्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा निर्दोष ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करीत तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नीच करीत तो उंच केला जाईल. त्याच्या अगोदरचं वचन काय सांगतं पहा. पुरुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर मनुष्य अपहारी, अधर्मी, व्यभिचारी असे आहेत, त्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्याचा सर्वांचा 10% देतो. काय आपल्या प्रार्थना त्या शास्त्री पुरुषासारख्या आहेत का त्या जकातदारासारख्या आहेत? आपलं जीवन कसं आहे? जर तुम्ही म्हणताय माझं जीवन चांगलं आहे, तर तुम्ही लबाड करत आहात ख्रिस्ताला. तुम्ही तो खाली आलाच नाही मानत आहात. त्याने पवित्र रक्त आपल्यासाठी दिलंच नाही असं तुम्ही मानत आहात. तो लबाड आहे, तो पापी आहे.
त्यांनी पाप केलं होतं म्हणून त्यांनी वधस्तंभ सहन केला असं तुम्ही म्हणत आहात. आणि जर तुम्ही म्हणत आहात आपण पापी आहोत, आपण चुकलेले आहोत, आपण त्या जकातदारासारखं आस्था पश्चाताप करणारे असलो पाहिजे, त्या शास्त्री पुरुषांसारख्या आपल्या प्रार्थना नसल्या पाहिजेत, एकमेकांना दोष देणारे. आणि जर तुम्ही स्वीकार करता तर जकातदार जसा निर्दोष ठेवून खाली गेला तसे तुमचंही पात्र परमेश्वर आशीर्वादाने भरेल. प्रेज द लॉर्ड. पहा शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र 23 अध्याय, स्तोत्र 23 अध्याय, स्तोत्र 23 अध्याय. हे पण वचन मी खूप वेळा वाचतो, सांगतो. 23 अध्याय यातलं 5 वचन काय म्हणतं पहा. तू माझ्या शत्रूच्या देखत मजपुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरले आहे. प्रेज द लॉर्ड. हे कधी होतं तुमच्या जीवनामध्ये? जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहता, नम्रतेमध्ये राहता, आस्था धरता, पश्चाताप करता आणि म्हणता की मी पापी आहे परमेश्वरा, माझे दिवसभर झाले सर्व चुकांची ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. मी कोणाशी नकळत चुकलेलं असेल, मी कोणाशी मन दुखवले असेल, मी चुकून कुठल्या तरी स्त्रीकडे बघून वाईट विचार केले असतील, मी चुकून कोणाला दोष दिला असेल, कोणाची निंदा केली असेल, कोणाची निंदा गोष्टी ऐकल्या असतील, त्या जकातदारासारखी तुमची प्रार्थना असेल, तुमचं पात्र तुम्ही रिक्त राखत असाल, तर चोर जसा ख्रिस्ताला म्हणाला तू जेव्हा राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेवा, ते चित्तवृत्ती आपल्या जीवनात तुम्ही राखत असाल तर ख्रिस्त त्याला म्हणतो तू आज माझं बरोबर सुखलोकात असशील. आपणही सुखलोकात जाऊ, आपणही परमेश्वराच्या पुत्राला भेटायला जाऊ, पण ते पात्र आपल्याला असं राखलं पाहिजे, त्याच्या वचनामध्ये नम्रतेमध्ये लीनतेमध्ये आपण असलो पाहिजे. तेव्हा देवाचं वचन सांगते की तू शत्रूंच्या देखत मजपुढे ताट वाढितो. परमेश्वर तुमच्या शत्रूच्या देखत तुमच्या समोर देवाच्या जीवनाचं, आध्यात्मिक जीवनाचं, प्रभू जीवनाचं, आत्मिक जीवनाचं अन्न पाणी देणारा परमेश्वर आहे. तुमच्या देहिक भुकाच नाही तर आत्मिक भुका येतो भागवेल. तुमच्या शत्रूच्या देखत तुमच्या समोर तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुमच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करेल आणि तुमचं पात्र काठोकाठ आशीर्वादाने भरेल जेव्हा तुम्ही तुमचं पात्र असं राखता. प्रेज द लॉर्ड. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात, ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, येणाऱ्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि पुन्हा प्रभूची इच्छा असेल तर आपण पुन्हा एकदा भेटूया. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्म्या तुलाही धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, ख्रिस्त तू आम्हाला एकत्र आणलं, सुंदरची संध्या दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या सांगितलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू नम्र, लीन, दीन असं तू कर. पडवळताई आहेत, फुलाताई आहेत, मावशी आहेत, सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याची लेकरं आहेत, ऑनलाईन पाहतात ती अमित हिवाळे त्यांचं कुटुंब आहे, मंगलाताई आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतील ते कुटुंब आहेत, आमचे शेजारची ताई जातात त्यांचं कुटुंब आहे. या सर्वांना ख्रिस्त मी तुझ्या हाती देतो. सांगितलेल्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांचे देहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव, त्यांच्या देहातले सर्व त्रास ख्रिस्तामध्ये काढून टाक. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे आणि स्वतंत्र कर ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला. त्यांची सर्व बंधनं ख्रिस्तामध्ये काढून टाक. ज्या प्रियजन घरापासून दूर आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये समेट कर, आशीर्वादित कर. आज जे प्रार्थनेमध्ये अंतःकरणातून मागत आहेत त्याच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. आज रात्री तू येणं असेल तर मग जागृत ठेव. सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे. ते शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कारण आहेत का. आज जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी जे निराशात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या आशेमध्ये, पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल. जे आज तुटलेले आहेत, दुःख करत आहेत, ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांना सांत्वन दे परमेश्वरा ख्रिस्तामध्ये. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप त्यांच्या प्रियजनांकडे पोहोचव. जे पास्टर सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या
उत्सुकतेमध्ये घाल आणि त्यांच्या पवित्र आत्म्याच्या भरलेल्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारात आहेत त्याच्याद्वारे ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. देशामध्ये शांती राहावी, गोरगरिबांच्या हाताला काम असावं असं तू कर ख्रिस्ता. त्यांच्या आरळीकडे तू कान दे परमेश्वरा. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिछानाला खिळलेले आहेत त्यांचे आजार ख्रिस्तामध्ये घालव. जे आत्म्याने कणत आहेत त्यांच्या वेदना ख्रिस्तामध्ये काढ. वृद्ध लोक, अनाथाश्रमातील लोक यांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांच्या ठाई ख्रिस्ता आरोग्य राहू दे. सॅमसंग अंकलचं कुटुंब त्याचे लेकर तुझ्या ज्ञानामध्ये प्रीतीमध्ये भर. फुलाताईंना नम्र बुद्धी, शांत चित्तवृत्ती त्यांच्या ख्रिस्ता त्यांच्या ठाई तू घाल. पडवळताईंच्या जीवनात तुझं आरोग्य प्रीती राहू दे. मावशीच्या जीवनात ख्रिस्ता आरोग्य राहू दे. जी लहान लेकरं आहेत सॅमसन अंकलचे आहेत, पडवळताईंच्या घरातले असतील, ऑनलाईन पाहतात अमित हिवाळ्यांच्या घरातले असतील, मंगलताईंच्या घरातले असतील, आमच्या शेजारचे आहेत, या सर्व लहान लेकरांना तुझ्या हाती देतो. ज्ञानात प्रीतीत ख्रिस्तामध्ये घाल. अंधकाराच्या बंधनातून भयापासून त्यांना दूर ठेव. होय, जे आज दुःखात आहेत त्यांना तू सांत्वन ख्रिस्तामध्ये दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेस. आमचा विश्वास आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज लॉर्ड. ऐकलं का?